1 अपॉन एक्स. मग मी काय करतो, कॉट इनवर्स 7 ला मी म्हणू शकतो टॅन इनव्हर्स 1 अपॉन 7 प्लस कॉट इनवर्स 8 ला म्हणू शकतो टॅन इनव्हर्स 1 अपॉन 8 प्लस कॉट इनवर्स 18 ला म्हणू शकतो मी टॅन इनव्हर्स 1 अपॉन 18 इज इक्वल्स टू कॉट इनवर्स एक्स टॅन इनव्हर्स 1 अपॉन एक्स. आता मी काय करतो, यापैकी कोणताही एक टर्म काय करतो राईट हँडला शिफ्ट करतो. मग काय होईल जेणेकरून टॅन इनव्हर्स 1 अपॉन 7 प्लस टॅन इनव्हर्स 1 अपॉन 8 इज इक्वल्स टू टॅन इनव्हर्स 1 अपॉन एक्स मायनस टॅन इनव्हर्स 1 अपॉन 18. आता दोन्ही साईडला माझ्याकडे काय दोन दोन अँगल आहेत, तरी तुम्ही आता सिम्पली काय करतो, टॅनचा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही मला इथं टॅन अप्लाय केलं तर घ्यावं लागेल. मग जर इथं टॅन अप्लाय केलं तर लेफ्ट हँड साईडला काय भेटेल मला, ऍडिशन आहे. म्हणजे टॅन ए प्लस बी साठी फॉर्म्युला काय आपल्याकडे, टॅन ऑफ ए प्लस टॅन ऑफ बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ऑफ ए टॅन ऑफ बी. आणि सबट्रॅक्शन साठी काय फॉर्म्युला आहे, टॅन ऑफ ए मायनस टॅन ऑफ बी डिवाइड बाय 1 प्लस टॅन ऑफ ए टॅन ऑफ बी. मग जर मी अप्लाय केलं तर टॅन, आता हा एक नियम आहे की टॅन इनव्हर्स ऑफ एक्स जर असेल तर मी त्याला डायरेक्टली एक्स लिहू शकतो. मग इथं काय करेल मी, आता डायरेक्टली टॅन ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ 1 अपॉन 7 दॅट इज 1 अपॉन 7 प्लस टॅन ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ 1 अपॉन 8 दॅट इज 1 अपॉन 8 डिवायडेड बाय ऍडिशन आहे म्हणजे येतील मायनस टॅन ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ 1 अपॉन 7 मी लिहिलो होतो 1 अपॉन 7 इंटू 1 अपॉन 8. सेम प्रोसिजर, मग इथे येईल 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन 18 डिवायडेड बाय 1 मायनस 1 अपॉन एक्स इंटू 1 अपॉन 18. आता इक्वेशन तयार करावं लागलं आपल्याला इथं की हे किती होईल, 7 आणि 56, 7 आणि 8 15, तिरकस गुणाकार केला 56, इथं डिवाइडला, इथे 7 8 56 होणार आहे, 56 जाईल इथे, 56 मायनस 1 56 मध्ये 1 केलं 55, 55 अपॉन 56 इज इक्वल्स टू 18 मायनस एक्स डिवायडेड बाय 18x डिवायडेड बाय हा 18x होईल प्लस 18x प्लस 1 डिवाइडला 18x, हा 56 कॅन्सल, हा 18x कॅन्सल, 15 अपॉन 55 इक्वल्स टू 18 मायनस x डिवायडेड बाय 18x प्लस 1. 5 ने भाग जाईल इथे 3 अपॉन 11 येईल. सो आता या टायमाला मला काय करावं लागेल, डायरेक्ट काय करतो मी, हा डिनॉमिनेटर लेफ्ट साईडला काय होईल मल्टिपल मध्ये जाईल आणि लेफ्ट साईडचा डिनॉमिनेटर 11 जो आहे तो काय करेल राईट साईडला मल्टिपल मध्ये जाईल. आता करू मल्टिप्लिकेशन, 3 8 24 8 2 54 54x प्लस 3 इज इक्वल्स टू 11 11 8 10 8 198 मायनस 11x. ठीक आहे. आता हा निगेटिव्ह आहे, मायनस आहे, तो लेफ्ट साईडला घेतला प्लस झाला, 54x प्लस 11x इज इक्वल्स टू 198 मायनस 3, हा होईल 65x इज इक्वल्स टू 195. आता घेऊ आपण 195 अपॉन 65, का तर 65 तो मल्टिपल होता, हा होईल इकडं डिवाइडला, आता इथं जाईल 13चा भाग, 13 5 65, तर एक 13 5 65 परत 5 1 5 3, x इज इक्वल्स टू 3. सो आन्सर इज x इज इक्वल्स टू 3.